तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल NNG महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, उद्या आहे 30 तारीख. मानाचं पारंपरिक असं जुनं मैदान मित्रांनो, बैलपोळ्याच्या निमित्त जे मैदान भरतं ते आपलं हिंद केसरी मानाचं बैलपोळा महाशिरस मैदान मित्रांनो उद्या आहे. मैदान जबरदस्त आहे. मैदानाला खूप जुनी अशी परंपरा आहे आणि खूप मोठा मान आहे. म्हणून उद्याच्या मैदानामध्ये हिंद केसरी होण्याचा मान कुणाला मिळतोय हे मित्रांनो पाहण्यासाठी खूपच म्हणजे खूपच सर्वच जण आतुर आहेत. आणि आपल्या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सगळे टॉपचे नंदी मित्रांनो त्या ठिकाणी मित्रांनो येणार आहेत आणि आपल्याला उद्या ते पळताना पाहता येणार आहे. तर उद्याच्या मैदानामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे टॉपचे नंदी आपल्याला तिकडच्या साईडला पळताना मित्रांनो पाहता येणार आहेत. जबरदस्त आहे तिकडच्या साईडला लढती आपल्याला मित्रांनो. आणि संपूर्ण जे पैरे आहेत सगळ्या बैलांचे पैरे मित्रांनो फिक्स झालेले आहेत. आता पाहायचं आहे की उद्याच्या मैदानामध्ये कोण एक नंबरचा मानकरी होऊन हिंद केसरी होण्याचा मान पटकवते. मागील वर्षी मित्रांनो याच मानाच्या मैदानामध्ये हिंद केसरी होण्याचा जो मान होता तो मिळवला होता सगळ्यांचा लाडका अखंड महाराष्ट्राला, ज्यानं बैलगाडा शर्यत क्षेत्र घराघरात पोचवलं. 14 काय अनेक देश असे जिकडं की लोक बैलगाडा शर्यत पाहतात, जगभरात ज्यानं पोचवलं, सगळ्यांना वेड लावलं, तो द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि व्हाईट गोल्ड चिक्या म्हणून ओळखला जातो. तो आपला कारुंडेकरांचा चिक्या आणि बाकासूर मागील वर्षीचे हिंद केसरीचे एक नंबरचे मित्रांनो मानकरी आहे. दोघांनी पण टाईट फिट असे पैरे केलेत आणि त्यांची पण पूर्ण तयारी मित्रांनो झालेली आहे. मागील वर्षीचाच पुन्हा हिंद केसरी होण्याचा मान त्यांना मिळवायचा आहे. त्यामुळे त्यांनी तयारी टाईट फिट केली आणि आपल्या लाडक्या आवडत्या हिंद केसरी बकासूरचा मित्रांनो पायरा फिक्स झालेला आहे. पायरा एकदम टाईट फिट केलेला आहे. मामांनी सुट्टी द्यायची नाही, त्यांनी ठरवले यंदाही आपल्याला त्या ठिकाणी एक नंबर पटकावायचा आहे आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये इतिहास घडवायचा आहे. म्हणून बकासूरचा पायरा पण लय जबरदस्त आहे. बैल लय खतरनाक आहे. तो पण लय म्हणजे लय स्पीडचा आहे आणि बाक्या व्हायचं जर नादच करायचा नाही. सगळ्यांनाच माहिती आहे तो काय म्हणून. तर मित्रांनो, आपल्या लाडक्या आवडत्या द्वादशम हिंद केसरी बकासूरचा जो पायरा आहे तो तुम्हाला सांगतोय. आता काय जण काय म्हणतात माहिती आहे का, की हे पायरा सांगत नाही, चुकीचा सांगतो, असं तसं. कधी कधी काय होतं, अंदाजीत सांगायला लागतो, कारण का जर खरा पायरा सांगितलं तर त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. पण मी तुम्हाला सांगतोय 99% म्हणजे 1% फक्त नाही, पण 99% हा जो पायरा आहे तो फिक्स झालेला आहे. आपला जो द्वादशम हिंद केसरी बकासूर आहे तो पळणार आहे स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांची नवीन खरेदी, आपला तुषारभाऊ घोरपडे यांची पण नवीन खरेदी झालेली आहे. तो म्हणजेच की देवा धादा मित्रांनो, बक्या भाई आपला आणि देवा धादा ही मित्रांनो गाडी उद्याच्या मैदानात आपल्याला पळताना पाहता येणार आहे. गाडी जबरदस्तच पाळणार आहे, कारण का बक्या भाई पण फुल स्पीडमध्ये आणि देवाचं तर नादच करायचं नाही. देवा पण सुट्टी देत नाही आहे. खतरनाक म्हणजे खतरनाकच बैल आहे. तो काय उद्या गप बसणार नाही आणि बक्या भाई म्हणल्यावर सुट्टीच नाही आहे. त्यामुळं आपली खूपच म्हणजे खूपच इच्छा आहे की आपला बक्या भाई एक नंबर करावा आणि त्यांना इतिहास घडवावा. जबरदस्त आहे. आता बघूया उद्या काय होतंय काय नाही होतंय. तुम्हाला काय वाटतंय आपल्या लाडक्या बकासूरचा जो पायरा आहे तो कशा प्रकारचा झाला आहे आणि आपला बकासूर मागील वर्षीचा पुन्हा एकदा तो इतिहास रचणार का आणि पुनरावृत्ती एक नंबरची तो करणार का? तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून सांगा मित्रांनो. धन्यवाद.